इज रिटर्न फाईल. आता रिटर्न फाईल करत असताना सेक्शन 80A(5) मध्ये म्हटलेलं आहे की ज्या काय तुमच्या बेनिफिट्स आहेत ते सगळं तुमच्या रिटर्न मध्ये पहिला क्लेम झाला पाहिजे. तुम्ही जर क्लेम केलं नाही तर इन्कम टॅक्स ऑफिसर तुम्हाला ती सवलत देणार नाही, किंवा नंतर क्लेम करायला सुद्धा तुम्हाला ते सवलत देणार नाही. तुम्हाला समजा नंतर आठवण आलं की नाही, माझा आता रिटर्न मध्ये अमुक अमुक गोष्टी मी सवलत घेतलेली नाही, चला आता पत्राद्वारे मी क्लेम करतो, तर ते तुम्ही तसं करू शकत नाही. बऱ्याच सोसायटी ह्या गोष्टीबद्दल अडचणीत आलेल्या आहेत. त्यांना नंतर लक्षात आलं की आमचे जे रिटर्न आहेत त्याच्यामध्ये अमुक अमुक डिडक्शन आम्ही घेतले नाहीत, तर डिडक्शन घेतल्या नसल्याने नंतर ते काय करतात, पत्र व्यवहार करतात इन्कम टॅक्स ऑफिसरला. सेक्शन 80A(5) मध्ये म्हटलेलं आहे, आणि आता सुप्रीम कोर्टचं पण डिसिजन आलेलं आहे की जर तुम्ही रिटर्न मध्ये, तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये एखादा बेनिफिट घेतलाच नाही, तर असेसिंग ऑफिसर स्वतःहून ते बेनिफिट तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ते त्याच्या हातातच नाही. तो तुम्हाला टॅक्स करू शकतो, तो तुमच्या काय इन्कम त्याला दिसतंय ते सगळं तो ह्याच्यामध्ये घेऊ शकतो की नाही, ह्याला मी टॅक्स करतो, त्याला मी टॅक्स, पण सवलत मात्र तो तुम्ही जर क्लेम केला तरच तो तुम्हाला देऊ शकतो. आता सर्वात मोठी सवलत काय? सर्वात मोठी सवलत आहे एटीपीचा. एटीपीचा सवलत बरेच जण मला विचारतात आपल्याला मिळतो की नाही, तर ह्याचं उत्तर आहे हो, तुम्हाला एटीपीचा डिडक्शन मिळतो. तुम्हाला तो पहिला क्लेम करावा लागतो. जर तुम्ही जो काही इन्कम शो करताय तर त्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये सगळे इन्कम तुम्ही धरले पाहिजे. आता काही संस्था काय करतात, सिंकिंग फंडचे इंटरेस्ट किंवा एज्युकेशन फंडचे इंटरेस्ट ते डायरेक्ट बॅलन्स शीटला दाखवतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते दाखवतच नाही. तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना ह्या गोष्टीची काळजी घ्या की इन्कम म्हणजे सगळं, संपूर्ण इन्कम, तुमचं बँकेचं व्याज, तुम्ही कमवलेलं व्याज, तुमचा सिंकिंग फंडचं व्याज, हे सगळं टोटल मध्ये आलं पाहिजे. काही इन्कम काय असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतच नाही. आता माझ्याकडे 2-4 संस्था आलेले आहेत ज्या अडचणीत, त्यांचं काय, त्यांचं सिंकिंग फंड इंटरेस्ट त्यांनी काय केलं, त्यांनी डायरेक्ट बॅलन्स शीटला दाखवली. नंतर इन्कम टॅक्स ऑफिसरला ते त्यांच्या नजरेस आलं, तर त्यांनी काय केलं, त्या इन्कमला खेचून त्याच्यावर टॅक्स आकारला, पण एटीपीचा डिडक्शन दिला नाही. ते म्हणलं नाही, मी नाही देणार डिडक्शन, तुम्ही क्लेम कुठे केलाय, पण इन्कम टॅक्स मी त्याच्यावर लावणार. आता त्या सगळ्या भांडण करत करत ते ट्रायब्युनल पर्यंत गेले. ट्रायब्युनल सुद्धा हेच विचारतात की सेक्शन 80A(5) मध्ये म्हटलंय की तुम्ही क्लेम केला नाही, आता त्याचं काय, त्याचं उत्तर द्या. तर हे सगळं करताना फक्त पहिला पॉइंट हा लक्षात ठेवायचा आहे की 30 सप्टेंबरला दरवर्षी रिटर्न फाईल करायचंय. आता तुमच्या डोक्यात एक विचार येईल की आमच्याकडे लॉस रिटर्न आहे, आमच्याकडे यावर्षी काहीच प्रॉफिटच नाही, तर मी रिटर्न फाईल करणार नाही. ही चूक करू नका. तुमचा इन्कम मध्ये इन्कम असो दे किंवा नसो दे, किंवा प्रॉफिट असू दे, किंवा तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला झिरो असू दे, झिरो जरी फिगर असेल तरी इन्कम टॅक्सचा रिटर्न हा फाईल झालाच पाहिजे. तुमच्या टोटल ज्या उलाढाली आहेत ते तुम्ही तुम्ही जे काय सत्य परिस्थिती आहे ते तुम्हाला फाईल करणे गरजेचं आहे. आता एक प्रश्न आहे की इंडिव्हिज्युअल, हे मी जे बोलत होतो हे पतपेढीचं झालं. आता तुमच्या पतपेढीमध्ये जे कर्मचारी आहेत किंवा जे संचालक तुमचं मंडळ आहे त्याला आम्ही इंडिव्हिज्युअल म्हणतो, त्याने ITR 1 किंवा ITR 2 द्वारे आपला इन्कम टॅक्सचा रिटर्न फाईल करणे गरजेचं आहे. ज्या संस्थेचं उलाढाल जे इन्कम आहे, इन्कम नव्हे, जे इन्कमच्या क्रेडिट साईडची टोटल 1 करोडच्या वर गेलेले आहे, तर त्यांना टॅक्स ऑडिट म्हणजे काय, टॅक्स ऑडिट म्हणजे तुमचा जो सीए आहे तो एक वेगळा रिपोर्ट देतो. आता हा रिपोर्ट तुमच्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचा रिपोर्ट नाही, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचा रिपोर्ट असतो तो वेगळा असतो, आणि टॅक्स ऑडिटचा रिपोर्ट हा फॉर्म 3CD 3CB मध्ये तो देतो, आणि ते रिपोर्ट सुद्धा इन्कम टॅक्सच्या रिटर्नच्या सोबत फाईल करणे गरजेचं आहे. एक मिनिट, मी आपला शीन शेअर करायचा प्रयत्न करतो.
आलंय ना, हे सगळं दिसतंय पूर्ण आलं नाही, तो रेड मार्क आला पाहिजे असं बघा, विचारा. तुम्हाला स्क्रीन दिसतंय काय? हो हो, हा दिसतंय. हेच फक्त हे आणा ना, इथे क्लिक करू, हेच फक्त स्क्रीन नाही, छोटा करा, डबल आहे ना. हा हा, ठीक आहे, एक मिनिट एक मिनिट. हे जे मी नोट्स काय बनवलेले आहेत हे तुम्हाला नंतर ईमेल द्वारा त्या संस्थेकडून तुम्हाला मिळणार, तर लिहून घ्यायचं काय गरज नाही, फक्त ऐकत जायचंय तुम्हाला. आता काही संस्थांमध्ये बी मेंबर आहेत आणि बी मेंबर लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही व्यवहार केलेला आहे, किंवा काही पगारदार संस्था आहेत त्याच्यामध्ये रिटायर्ड झालेले मेंबर आहेत त्यांच्या बरोबर व्यवहार केले. तर सर्वप्रथम हे तुम्ही समजून घ्या की तुमच्या संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही व्यवहार करता तर तो तुमचा मेंबर असला पाहिजे. तो तुमचा ए मेंबर आणि बी मेंबर जे काय आहे त्या मेंबरशिप त्याने घेतली पाहिजे. तर हा जो तुम्ही भाग मी इथे लिहिलेला आहे की आपली जी संस्था आहे ते कुठल्याही पब्लिकशी व्यवहार करू शकत नाही. हे बघा, विथ द पब्लिक एट लार्ज, जर तुम्ही केलात म्हणजे बाहेरच्या पब्लिकशी जर तुम्ही व्यवहार करायला लागलात आणि कोणाचं मेंबरशिप न घेता तुम्ही जर व्यवहार केलात तर तुमचा एटीपीचा डिडक्शन तुमचा गमावणार, तुम्हाला एटीपीचा डिडक्शन मिळणार नाही. आजवर आपण जे लढतोय आहे की आम्हाला एटीपीचं डिडक्शन मिळायला पाहिजे, तर ते फक्त हा एक मोठ्या पॉइंटवर आहे की आपण आपल्या मेंबरशीच, फक्त आपल्या मेंबरशीच आपण व्यवहार करतो आहे. आता पुढे आपण पॅनचं बघूया. पॅन घेणे कंपल्सरी आहे. दुसरं पॅन आणि आधार लिंकिंग कंपल्सरी आहे. आता हे पॅन आणि आधार लिंकिंग कंपल्सरी हे पतपेढींना नाही, इंडिव्हिज्युअलला आहे. इंडिव्हिज्युअलला तुम्ही इकडे मी एक वेबसाईट दिलंय, इन्कम टॅक्स इंडिया e-filing.gov.in, ह्या वेबसाईटला जाऊन लॉग इन आयडी आणि स्वतःचा पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा आहे. प्रत्येकाने आपला आपला करायचा आहे. चौथा पॉइंट, पॅन होल्डर असेल तर तुमचा फायदा काय, तुमचे टीडीएसचा रेट कमी होणार, अन्यथा तुम्हाला 20% टॅक्स कापण्यात येणार आहे. 20% टॅक्स पॅन नंबर नसेल तर. आणि एका माणसाकडे एकच पॅन असायला पाहिजे. जर चुकून कोणाकडे 2 पॅन असतील तर त्याने इन्कम टॅक्सला पत्राद्वारे, ओरली नव्हे, पत्राद्वारे कळवायचं की माझ्याकडे चुकून 2 पॅन आलेले आहेत आणि ते मी आता एक पॅन याच्यातून वापरायला इच्छितो आणि एक पॅन मी कॅन्सल करतो. तिथे 2 पार्टिसिपंटने हँड रेज केला, प्रश्न आता बोलायचं काय, हँड रेज. पेनल्टी किती आहे, जर तुम्ही एखाद्या वेळेला रॉंग पॅन वापरलात तर तुम्हाला 10,000 रुपयाची पेनल्टी, सेक्शन 272B, त्याच्यामध्ये 10,000 रुपये. कुठेही पॅन कार्ड मध्ये तुम्ही समजा एखादा अक्षर चुकीचा लिहिलात किंवा एखादा शब्द चुकीचा आला तर 10,000 पेनल्टी येते. म्हणून कोणाला पॅन कार्ड द्यायची परिस्थिती आली तर त्यांना झेरॉक्स कॉपी द्या. फोनवर पॅन नंबर सांगायची सवय ठेवू नका, कारण आपण जे काय बोलतो आणि समोरचा माणूस ऐकतो त्याच्यामध्ये काहीतरी फरक झाला तर कायमस्वरूपी तो रॉंग पॅन देत राहणार. बरं, आता पॅनच्या नंतर दुसरा येतो टॅन नंबर. हे सगळ्या पतपेढींनी घेतलं पाहिजे. ज्या ज्या पतपेढींना टीडीएस लागतं म्हणजे टॅक्स कापावा लागतो त्यांनी टॅन नंबर कंपल्सरी घेतले पाहिजे. आणि जर टॅन नंबर घेतला आणि त्याच्या ज्या टीडीएसचे रिटर्न फाईल झाले नाहीत तर त्याला सुद्धा पेनल्टी आहे आणि ती पेनल्टी 10,000 रुपयाची आहे. आता टीडीएस म्हणजे काय, टीडीएस आता नवीन एक सेक्शन आलंय 194A. हे 194A नवीन सेक्शन आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्या मोठ्या संस्था आहेत ज्यांचा 50 करोड रुपयाच्या वर इन्कम नव्हे, कलेक्शन म्हणजे इन्कम साइडच्या क्रेडिट साइडला आहे, तर त्यांनी इंटरेस्ट जो आपल्या मेंबरला देतो तर त्याला 10% टॅक्स कापायचे.
आता कोरोना कंडिशन मध्ये थोड्या काळासाठी ते 7.5% केलं होतं, पण वास्तविक ते 10% आहे. आता हे सगळ्यांना कापायची गरज नाही. जर समोरचा आपला डिपॉझिटर आहे, तो जर आपल्याला 15G किंवा 15H हे फॉर्म जर भरून देत असेल, तर त्याला टॅक्स कापायची गरज नाही. आणि इंटरेस्ट जो आहे तो 40,000च्या वर गेला तरच तो कापायचा आहे. कोणाला ज्या 60 वर्षाच्या तुमच्या डिपॉझिटर आहेत त्या 60 वर्षाच्या वर जर डिपॉझिटर असेल तर त्याला लिमिट आहे 50,000. हे सगळं मी माझ्या ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. जे तुमचे जे स्टाफ आहेत, जर स्टाफला तुम्ही 2.5 लाखाचा वार्षिक हे देत असाल, वार्षिक त्यांना पगार देत असाल, तर त्यांना टीडीएस ऍप्लिकेबल आहे. इंटरेस्टचं पण ते आता मी तुम्हाला बोललो, त्याचा परत इकडे एक मी चार्ट बनवून दिलेला आहे. कमिशन जे तुम्ही तुमच्या एजंट लोकांना देता, जर कमिशन वार्षिक कुठल्याही एजंटला 15,000 रुपयाच्या वर असेल तर त्याला 3.75% टॅक्स कापायचा आहे. कमिशन वर 15,000 रुपयापर्यंत सूट आहे आणि त्याच्या वर जर कमिशन गेलं तर त्याला 3.75% आहे. तुमची जी जागा आहे, तुम्ही जिथे ऑफिस चालवता त्याला जर तुम्ही भाडे देत असाल आणि भाडे जर 2,40,000 रुपये असेल वार्षिक, म्हणजे महिन्याला 20,000 रुपये, तर वर्षाला 2,40,000 रुपये. तर तुम्ही ज्या तुमच्या मकान मालिकला पैसे देता तर त्याला 7.5% टीडीएस कापून द्यायचा आहे. आता जेव्हा तुम्ही आपल्या सीए ला पैसे देता किंवा वकिलांना पैसे देता किंवा दुसरे कुठले प्रोफेशनल फीज तुम्ही देता, तर त्याच्यामध्ये 30,000चा लिमिट आहे आणि तिकडे सुद्धा 7.5% तुम्ही टॅक्स कापून दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या सीए ला पैसे देता, समजा 1 लाख रुपये फी देता, तर त्याला 1 लाख रुपये डायरेक्टली देऊ शकत नाही, तुम्ही त्याला 7.5% टॅक्स कापूनच दिला पाहिजे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे कोण काहीतरी टेक्निकल काम करून जातो, तो सुद्धा 30,000च्या वर पैसे बिल देऊन जातो, तर त्याला 1.5% टॅक्स कापायचा आहे. आता तुमच्याकडे ऑफिसमध्ये काहीतरी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं, तुम्ही काहीतरी रिपेअर्सचं काम झालं, तोडफोडचं काम झालं आणि त्याला जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला 30,000 पर्यंत पैसे दिले तर टॅक्स नाही लागणार. पण 30,000च्या वर जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले आणि त्या जर ट्रान्झॅक्शन तसं झालं तर तुम्हाला 0.75% टॅक्स कापायचा आहे. त्याचप्रमाणे ज्या छोट्या छोट्या काम दिले, तुम्ही तुकडे काम दिले, तर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत सूट आहे. त्याच्यानंतर तुमचा टॅक्स कापायचा आहे. जो वेगळं मी तुम्हाला आता टॅक्सचं सांगतोय ते बघा, इकडे सेक्शन वेगवेगळे आहेत. सॅलरीचा आहे सेक्शन नंबर 192B, इंटरेस्टचा आहे 194A, कमिशनचा आहे 194H, रेंटचा आहे 194I, प्रोफेशन टॅक्सचा सेक्शन नंबर आहे 194J, कॉन्ट्रॅक्टरचा 194C. हे वेगवेगळे सेक्शन्सचे तुम्हाला जेव्हा तुम्ही रिटर्न फाईल करता ते बरोबर तुमच्या त्या कॉलम मध्ये सबमिट झाले पाहिजे. इन्कम टॅक्सचा जेव्हा तुम्ही टीडीएसचा रिटर्न फाईल करता त्याच्याबद्दल मी सुद्धा इकडे नमूद केलेलं आहे. ते तुम्हाला रिटर्न फाईल करायला खाली दिलाय मी, जो फॉर्म आहे तो 281 नंबर फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स भरायचा आहे. ते माझ्या लिहिण्यामध्ये आलेलं आहे, पण आता मी कुठे लिहिलंय ते मला आठवण नाही, पण आहे मी ते फॉर्म बरोबर लिहून दिलेलं आहे, कुठला फॉर्म भरायचा आहे. आता इन्कम टॅक्स किती अमाऊंट पासून लागू आहे. आपली जी पतपेढी आहे, पतपेढीने समजा एफडी दुसऱ्या पतपेढीमध्ये ठेवले किंवा मुंबई जिल्हा बँकेत ठेवले किंवा सारस्वत बँकेत, कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवलं किंवा शामराव विठ्ठल बँकेत ठेवलेले आहेत किंवा कॉस्मॉस बँक मध्ये ठेवलं आणि तिकडनं आपल्याला व्याज मिळतं, तर त्याला माफ आहे. कारण ह्या सुद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, ते कोऑपरेटिव्ह मध्येच मोडतात. पण समजा तुमची एफडी आहे ऍक्सिस बँक मध्ये किंवा तुमची एफडी आहे कॅनरा बँक मध्ये. आता कॅनरा बँक, ऍक्सिस बँक हे सगळं कोऑपरेटिव्ह बँक मध्ये नाही आहेत, ते सगळे नॅशनलाइज राष्ट्रीयकृत बँक आहेत किंवा प्रायव्हेट बँक आहे.
आणि तिकडनं जर तुम्हाला इंटरेस्ट येतो तर तो सगळा टॅक्सेबल होतो. आणि तो जो टॅक्सेबल होतो त्याला ही इकडे स्लॅब रेट मी दिलेला 10,000 पर्यंत इन्कम असेल तर त्याला 10% टॅक्स, 10,000च्या वर 20,000 पर्यंत तर 20% टॅक्स, आणि 20,000च्या वर गेलं तर तुम्हाला 30% टॅक्स लागतो. आणि त्या टॅक्सचा जो अमाऊंट आहे जर तो 1 कोटीच्या वर गेला तर तुम्हाला 12% सरचार्ज लागतो आणि 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस लागतो. आता इंडिव्हिज्युअल साठी म्हणजे आपले जे लोकांसाठी व्यक्तिगत, तर त्याच्यामध्ये 3 तुकडे आहेत. 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही. 2.5 लाखापासून 5 लाखापर्यंत टॅक्स रेट आहे 5%. 5 लाखापासून 10% पर्यंत आहे 20%. 10 लाखाच्या वर आहे 30%. आता जे 60 इयर्सच्या वर आहेत, 60 वर्षाच्या वर, त्याला इन्कम टॅक्स मध्ये सिनियर सिटीजन म्हटलं जातं. आणि 80 वर्षाच्या ज्या इसम आहेत, ज्या 80 वर्षाच्या वर आहेत, त्यांना सुपर सिनियर सिटीजन असं म्हणतात. तर त्यांना थोडी सवलत जास्त आहे. त्यांचं काय, जसं इंडिव्हिज्युअलला 2.5 लाखाच्या वर आहे टॅक्स, 2.5 लाखाच्या वर असेल तर त्यांना टॅक्स लागतो. पण सिनियर सिटीजनांना 3 लाखाच्या वर असेल तर त्यांना टॅक्स लागणार. आणि सुपर सिनियर सिटीजन म्हणजे जे 80 वर्षाच्या वर आहेत, त्यांचं वय, त्यांना 5 लाखाच्या वर, 5 लाखापर्यंत त्यांना सूट आहे. आता पुढे पुढे मी तुम्हाला जे सुरुवातीला बोललो, इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग हे कंपल्सरी आहे. लॉस असेल तरी पण कंपल्सरी आहे. तुम्ही धंदा केलाच नाही तरी पण कंपल्सरी आहे. 30 सप्टेंबर हा तुमचा तारीख आहे. ITR 5 हा तुम्हाला फाईल करायचा आहे. आणखीन एक बाब आहे की ITR 5 हा तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली फाईल करायचा आहे. इलेक्ट्रॉनिकली फायलिंग करायचं म्हणजे काय, की आता कुठे इन्कम टॅक्स मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही आपला लॉग इन ID पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि आपल्या ऑफिसमध्ये बसूनच तो रिटर्न फाईल होतो, किंवा अन्यथा तुमच्या CA जे आहेत त्या आपल्या ऑफिसमध्येच ते रिटर्न फाईल करायची गरज आहे. आता जर तुम्ही वर्ष संपलं, दुसऱ्या वर्षाचं 31 मार्च आलं आणि तरी तुम्ही रिटर्न फाईल करत नाही, तर आता एक नवीन सेक्शन आले 271F. त्या 271F मध्ये तुम्हाला पेनल्टी लागू शकते. आणि ATPचा डिडक्शन पॉइंट नंबर 5 मध्ये मी मेन्शन केलाय. ATPचा डिडक्शन जर तुम्ही क्लेम केला नाही, जे सुरुवातीला मी आपल्याला बोलत होतो, ATA 5 मध्ये असं म्हटलंय की तुम्ही ATPचा डिडक्शन तुम्ही क्लेम करायला पाहिजे पहिलं. तुम्ही जर क्लेम करत नसाल तर सरकार तुम्हाला स्वतःहून काय इन्कम टॅक्स ATPचं डिडक्शन तुम्हाला देणार नाही. दुसरी गोष्ट, ज्या सुरुवातीला मी आपल्याला बोललो, सिंकिंग फंड, मेंटेनन्स फंड, अदर फंड, त्याच्यामध्ये ज्या इंटरेस्ट क्रेडिट करता तुम्ही डायरेक्टली. आता आपल्या कॉपरेटिव्ह मध्ये आम्ही काय करतो, कधी कधी इंटरेस्ट डायरेक्ट बॅलन्स शीटला दाखवतो, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणतच नाही, आणि मग आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना विसरतो. पण तसं नाही झालं पाहिजे. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असताना जेव्हा तुम्ही आपलं टोटल इन्कम दाखवता, तर सिंकिंग फंड, मेंटेनन्स फंड, अदर फंड, त्या सगळ्यांचा सुद्धा इंटरेस्ट तुम्ही इकडे टोटल करायला पाहिजे. जर तुम्ही ते केलं नाही, त्याचा अर्थ तुम्ही रॉंग रिटर्न फाईल करताय. आलं का लक्षात? त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचं आता मी जे काही इकडे ड्यू डेट दिलंय, इंडिव्हिज्युअल साठी 31 जुलै हा तारीख आहे. 31 जुलै हे फाईल करणे गरजेचं आहे. ITR 1 जर फक्त सॅलरी असेल आणि ITR 2 जर सॅलरी अँड अदर इन्कम असेल. 1 कोटीच्या वर जर तुमचा झालं, तुमचे टोटल इन्कम नव्हे, तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला जे टोटल जे आपलं टर्नओव्हर म्हणतो, ते 1 कोटीच्या वर गेलं तर तुम्हाला टॅक्स ऑडिट करून घेणं जर गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या CA कडून वेगळं ऑडिट करायचंय. त्याचा तुम्हाला जर तुम्ही केलं नाही तर 1.5 लाख रुपये पेनल्टी आहे. नंतर आता CST, GST वर काय, 20 लाखाच्या वर गेलं तुमचा कलेक्शन, तर तुम्हाला GST मध्ये ऍप्लिकेशन करणे गरजेचं आहे. आता आपल्या पतपेढींना GST लागू नाही, पण काही पतपेढी काय करतात, फॉर्म विकतात, किंवा रिकव्हरी फी घेतात, किंवा व्हिजिट फी घेतात, किंवा पासबुक प्रिंटिंग चार्जेस. आता मी ज्या 4-5 पॉइंट बोललो, फॉर्म विकतात, किंवा रिकव्हरी फी घेतात, किंवा व्हिजिट फी घेतात, हे सगळे टॅक्सेबल आहे.
पासबुक प्रिंट करून दिले, 10 रुपये घेतलं तर त्याला टॅक्स लागतो. तुम्ही आपले फॉर्म विकतात आणि फॉर्म विकून तुम्हाला 200 रुपयाला फॉर्म घेतले तर त्याला जीएसटी लागणार. आणि ज्या तुम्ही खरेदीच्या बाजूला कॉम्प्युटर एखादा विकत घेतलात आणि कॉम्प्युटर विकत घेताना तुम्ही जीएसटी भरून घेता, तर ते जीएसटी भरल्याचं तुम्हाला इनपुट क्रेडिट थोडासा मिळतो. तो रिटर्न फाईल करत असताना त्याचा एक फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युलाच्या अंतर्गत त्याला इनपुट मिळतं. त्याला आपल्या टॅक्सच्या भाषेमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मी थोडासा प्रोफेशन टॅक्स बद्दल बोलतो. 7,500च्या वर कुठल्या कर्मचारीला जर तुम्ही पगार देत असाल मासिक मंथली, तर त्याला प्रोफेशन टॅक्स लागतो. 7,500 पर्यंत नील आहे. 7,500च्या वर 10,000 पर्यंत 175 रुपये महिन्याचा कापायचा आहे. आणि 10,000च्या वर गेला तर त्याला महिन्याला 200 रुपये कापायचे आहे. पण 200 रुपये कापल्यानंतर वर्षाचे 2,400 होतात. पण प्रोफेशन टॅक्स हा 2,500 आहे. तर 100 रुपये जो शॉर्ट होतो तो फेब्रुवारीच्या महिन्यात तुम्हाला कापावा लागतो. लेडीज लोकांना 7,500 ही लिमिट नव्हे, पण 10,000 ची लिमिट आहे. 10,000 रुपये तुमच्याकडे काय लेडीज स्टाफ काम करत असतील तर त्यांना 10,000 रुपयेपर्यंत त्यांना टॅक्स कापायची गरज नाही. आणि 10,000च्या वर जर असेल तर त्यांच्याकडे प्रोफेशन टॅक्स कापायचे. आता हा प्रोफेशन टॅक्स आहे ह्या कर्मचारीने भरायचा असतो. म्हणून तुम्ही त्यांचा पगार देत असताना त्याचा पगार कापायचा, जे काय 175 रुपये किंवा 200 रुपये आहे ते कापून घ्यायचं आणि तेवढे पैसे तुम्ही प्रोफेशन टॅक्स नंबर वेगळा घ्यावा लागतो. ते नंबर घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला तो रिटर्न फाईल करायचा आहे. त्याच्यानंतर हे 8व्या पॉइंटवर मी डेफ लिहिलंय, डेफ. आता हे डेफ तुम्हाला लागू नाही, पण आम्ही कोऑपरेटिव्ह बँकचे ऑडिट करतो. तिकडे काय झालंय ते मी थोडं इकडे नमूद केलेलं आहे, की तिकडे रिझर्व्ह बँकेने एक सर्क्युलर काढलं, की ज्या तुमच्याकडे डिपॉझिट पडलेत आणि त्या डिपॉझिटमध्ये 10-10 वर्ष काही ट्रान्झॅक्शनच झाले नाही. समजा कोणाचा सेव्हिंग अकाउंट आहे किंवा कोणाचा फिक्स्ड डिपॉझिट आहे आणि ते 10 वर्ष झाले अजून तो माणूस येत पण नाही, तो कधी अकाउंट ऑपरेट करत नाही, तर त्याचे पैसे सगळं रिझर्व्ह बँक बोलले आमच्याकडे ट्रान्सफर करा. आणि कोट्यावधी रुपये जे असे आयडल पडलेले होते ते सगळं रिझर्व्ह बँकेला ट्रान्सफर करावं लागलं. तर मला असं वाटतं तुम्हाला सांगायचं, की तुमच्याकडे ज्या खाते आहेत त्याच्यावरती बारकाईने लक्ष द्या. ऍटलिस्ट सगळ्यांना वर्षातून एक तरी एंट्री करायला सांगा. एक डिपॉझिटची एंट्री, एक विड्रॉलची एंट्री. ज्याने म्हणजे काय त्याला डॉर्मेंट झाला नाही पाहिजे. अकाउंट डॉर्मेंट, डॉर्मेंट म्हणजे काय, झोपलाय. तर ते अकाउंट मध्ये काय, अकाउंट ओपन केले त्याच्यामध्ये 500 रुपये घातले आणि नंतर तो विसरून गेला. तसं नका करू बाबा. काहीतरी 10 रुपयाची तरी एंट्री, डिपॉझिटची, विड्रॉलची काहीतरी एंट्री करा, म्हणजे ते अकाउंट खाता चालू आहे असं दिसलं पाहिजे. पण परत सांगतो, तुम्हाला हे लागू नाही, पण पुढच्या काळात ते होऊ शकतं. म्हणून तुमचे पैसे रिझर्व्ह बँकने सांगू नये की आम्हाला सगळं आता ट्रान्सफर करा. कारण काय असतं, ज्या कोऑपरेटिव्ह बँकांना ज्या काही रूल्स येतात त्या हळूहळू पतपेढीनं पण ढकललं जातं. मग एक सेफ साईड साठी मी तुम्हाला सांगून ठेवतो. आता एक असा पॉइंट आहे, की ज्यांचं जे सिनियर सिटीजन असतात, सिनियर सिटीजन, त्यांचा जन्मतारीख 1 एप्रिलचा बघायचा असतो. त्यांचा तारीख काय, 1 एप्रिलला जर तो जन्माला आलेला असेल तर त्याचा त्या वर्षासाठी त्याला ते म्हणजे तो तो 60 वर्षाचा झाला असं पकडलं जातं. आलं का लक्षात? पण इकडे एक सीबीडीटीने सर्क्युलर काढलं होतं, की समजा 31 मार्चला जन्म झालाय, 31 मार्च पर्यंत जन्म झालाय, तर त्याला तो 60 वर्षाला पकडला जातो. पण समजा 1 एप्रिलला तो आला म्हणजे वर्ष संपायच्या 1 दिवसानंतर त्याचा जन्म तारीख आला, तर एक सर्क्युलर आहे, मी इकडे नमूद केलंय, 28 नंबर सर्क्युलर आहे 2016च्या. त्याच्यामध्ये सीबीडीटीने म्हटलंय, की 1 एप्रिलला जर तुमचा जन्म असेल तर तो 31 मार्चला त्याला सिनियर सिटीजन म्हणूनच पकडायचा आहे. कारण सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं आहे, की 1 एप्रिल हा जन्माचा दिवस झाला म्हणजे त्याचं वर्ष संपतो 31 मार्चला. आणि आम्ही 1 एप्रिलला बर्थडे करतो, पण सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की 31 मार्चला त्याचं वर्ष, त्याचं म्हणजे त्यांनी वर्ष कंप्लीट केला म्हणून त्याला सिनियर सिटीजनची सवलत मिळणार. आलं का लक्षात? त्याच्यानंतर एटीपीचं मी जे आपल्याला वारंवार बोलतो,
की रिटर्न मध्ये तुम्ही गेलं, तुमचं स्वतःचं रिटर्न मध्ये तुम्ही ते क्लेम केलात तरच तुम्ही त्या बेनिफिट घ्यायला पात्र राहणार. आणि 12वा पॉइंट हा एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी मी एक पॉइंट इकडे नमूद केलंय, खास लिहायला प्रयत्न केलाय की रिटायर्ड मेंबर जर तुमच्याकडे असतील तर त्यांचे पैसे परत देऊन टाका. त्यांचे शेअर कॅपिटलचे पैसे किंवा ते एफडी बिफडी त्यांचे काय ठेवू नका. वास्तविक ते मेंबर होऊ शकत नाही. तुमच्या बायलॉ मध्ये जरी म्हटलं असेल तरी सुद्धा तुम्ही ठेवू नका, कारण तुम्हाला एटीपी तुमच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. आता ह्या सगळ्या ज्या पॉइंट्स मी या 4 पानामध्ये केले हे तुमच्या ईमेल मध्ये मुलुक साहेबांना मी सांगून ठेवलंय, युवराज साहेबांना, की तुम्हाला सगळ्यांना मेल करावं. आतापर्यंत जे काय बोललो त्याच्याबद्दल तुमच्या काय शंका असतील तर आता विचारायला हरकत नाही. काही लोकांनी हात वर केलेले आहेत, त्याचं मी आता 1 बाय 1 सगळ्यांचं उत्तर देईन. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी हात वर करा, त्यांना अनम्यूट करतो मी. तुमच्या स्क्रीनवर हँड रेजचा एक इथे एक आहे. एक मिनिट असं पण केलं तरी चालेल. चव्हाण साहेब तुम्हाला अनम्यूट केलं, बोला. आता चव्हाण साहेब बोला सर. साहेब नमस्कार. हा नमस्कार. इन्कम टॅक्सच्या बाबतीत माहिती चांगली मिळाली हा तर धन्यवाद. आणि मुळूक साहेबांचं पण धन्यवाद आणि फेडरेशनचं मी सगळं मनापासून आभार मानतो. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता ह्या स्मॉल फायनान्स कंपनीमध्ये म्हणजेच आपले काही पतसंस्थांचे पैसे पीएमसी मध्ये गेलेले आहेत आणि ती पीएमसी आता स्मॉल फायनान्स कंपनी होणार. तर त्याच्यावरती ती इन्कम टॅक्सचे काय हे असणार आहे की स्मॉल फायनान्स कंपनी म्हणजे बंधन बँक जशी त्यांना बँकेचं लायसन्स दिले ना, नवीन लेटेस्ट न्यूजनुसार, तर त्याच्यातले जे इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याला आपण बँकेप्रमाणेच एटीपी डिडक्शनच मिळणार की नाही? नाही मिळणार सर. एटीपी हा जो डिडक्शन आहे हा फक्त सहकारी क्षेत्रासाठीच आहे साहेब. बंधन बँक किंवा स्मॉल फायनान्स बँक हे सहकारी क्षेत्रामध्ये नाही असं मला वाटतंय. ते बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट किंवा रिझर्व्ह बँकेच्या लायसन्स वगैरे घेऊन ते व्यवहार करताय. आपण रिझर्व्ह बँकेचा लायसन्स घेऊन व्यवहार करत नाही. आपला जो सेटअप आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला सवलत आहे ईटीपीचा. ते बंधन बँक किंवा ह्या इतर बँक किंवा इव्हन सारस्वत बँक यांना सगळं हे डिडक्शन मिळत नाही. बोला. जनकल्याण सहकारी पतसंस्था बोला. आवाज येत नाही तुमचा. आवाज येत नाही. जनकल्याण सहकारी पतसंस्था अनम्यूट करा तुम्ही. जनकल्याण नागरी संस्था तुम्ही अनम्यूट करा आणि मग बोला. त्यांचा आवाज येत नाही. कोणला अजून विचारायचंय? पवार साहेब बोला. पवार साहेब बोला ना. हा नमस्कार. नमस्कार सर. एक शंका अशी आहे की आम्ही जिल्हा बँकेमध्ये पैसे ठेवतो. जिल्हा बँकेचे आम्ही मेंबर पण आहे. बरं. पण काही संस्था इतर सहकारी सहकारी संस्थांमध्ये डिपॉझिट ठेवतात आणि त्याच्यावर पुन्हा टीडीएस कट केला जातो. हो सर. तर तो टीडीएस वाचवण्यासाठी आपल्याला पुन्हा रिटर्न भरणार, हे करणार. पण आम्ही सभासद असल्यामुळं टीडीएस कापू नये असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तर त्याच्यावर काय आपलं, कारण का आम्ही सभासद आहे मुंबई बँकेचा. जो आपला कायदा आहे त्यापर्यंत ज्या संस्था सभासद आहेत किंवा जो व्यक्ती सभासद आहे त्याचा इन्कम टॅक्स कापू नये.
जसा आपला समजा अ वर्ग आहे म्हणजे तो सगळा आपला सभासद हा आहे, तो म्हणजे त्याचा आपण ब वर्ग असेल तर इन्कम टॅक्स कापू शकतो, हा किंवा कोऑपरेटिव्ह बँक सोडून इतर बँकेत जर आपण पैसे ठेवले त्याच्यावर इन्कम टॅक्स. तर ह्याचं मला असं विचारायचं होतं हा की आम्ही सभासद असणाऱ्या बँका सुद्धा सभासद टीडीएस कट करणार का? हो सर, तुम्ही जिल्हा बँक बोललात ना. हॅलो, हा आता काय नवीन जे 194A जे सेक्शन आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे ज्या जिल्हा बँक आहेत किंवा मुंबई बँक आहे त्यांचं जे टर्नओव्हर मोठं आहे सर, तर त्यांना टॅक्स कापावाच लागतो. त्यांना टॅक्स कापावा लागतो आणि ते टॅक्स तुमच्याकडे कापून ते गव्हर्नमेंटला देता. आता तुमचं काम काय आहे? तुमचं काम तुम्ही रिटर्न फाईल करणे आणि तुम्हाला ते रिटर्न क्लेम करायला पाहिजे आणि ते रिटर्न तुम्हाला मिळणार, तुम्हाला रिफंड मिळणार. नाही रिफंड मध्ये एवढा प्रॉब्लेम असतो की ते अपिलेटेड जा, कारण का सभासदांचा इन्कम टॅक्स कापू नये असा एक कायदा आहे ना. नाही, आता हॅलो, सभासदांचा इन्कम टॅक्स कापायचा नाही असा तो कायदा होता. आता सगळ्यांचं टॅक्स जे काय जे तुमचं इन्कम किती आहे ते बघून ते टॅक्स कापणारच. तुम्ही मात्र तुमचं रिटर्न फाईल करा वेळेवर आणि तुमचं रिफंड तुम्हाला येणार. 269 SS हा, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. तर मध्यंतरी माझी रेंज नव्हती त्यामुळे सांगितलं असेल तर ठीक आहे. नाही, 269 269 SS जे आहे ना ते त्याच्यामध्ये ठराविक डिपॉझिट्स आणि ठराविक विड्रॉल वर टॅक्स आहे. हा, तर तुमच्या ज्या पतपेढीला जे काही टॅक्स लागतो तो लागू द्या, पण तुम्ही नागरी पतसंस्था असल्यामुळे तुम्ही जेव्हा तुमचं कॉम्प्युटेशन बनवता तर तुम्हाला एंडला काय टॅक्स येतो? नील. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचे पैसे दुसऱ्या नॅशनलाइज बँक मध्ये आहे का? नाही. मग तुम्ही रिटर्न फाईल करत असताना 5 रुपये जरी टॅक्स तुमचा कोणी कापला असेल ते सगळं तुम्ही क्लेम करायला पाहिजे. तुम्ही क्लेम केल्यानंतर तुमचा जेव्हा रिटर्न प्रोसेस होणार तर त्या रिटर्न प्रोसेस झाल्यानंतर तुमचे सगळे पैसे तुम्हाला रिफंड मिळतील, 100% रिफंड मिळेल. हा, पुढचे गिरनार अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बोला. गिरनार, नमस्कार. थँक्यू. मैं रमेश, अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी नागपुर और नागपुर जिला फेडरेशन से बात कर रहा हूँ। नमस्कार, आपने बहुत अच्छी माहिती दिया है। इसमें कभी सर ने क्वेश्चन पूछा था कि ट्रेडर्स नहीं अपना इसलिए क्या कर सकते हैं। अभी रिसेंटली एक गवर्नमेंट का नया सिस्टम आया हुआ जो फॉर्म 13, अगर वो फॉर्म 13 अप्लाई करते हैं और गवर्नमेंट इसको अप्रूव करता है तो ट्रेडर्स नहीं काटने की जरूरत पड़ेगी उसके अंदर में। फॉर्म नंबर 13 क्या 30? हाँ, ट्रेडर्स फॉर्म 13 फॉर्म 16 आणि फॉर्म 16 आहे. नो 13 हेलो, हाँ, बोलिए, मैं सुन रहा हूँ. इसमें कैसा है, अगर किसी को भी ट्रेडर्स नहीं काटना है, इसको जो प्रॉब्लम्स आता है तो गवर्नमेंट अपने इनकम टैक्स में एक फॉर्म 13 करके प्रोविजन दिया है. अगर वो लोग टीडीएस ट्रेसेस की साइट पे जाके एज अ टैक्स पेयर करके लॉगिन करके फॉर्म 13 अप्लाई करते हैं, संबंधित बैंकों का जिस बैंकों में इनका डिपॉजिट्स है उनका टैन नंबर वहां डालना पड़ता है और एक एस्टिमेटेड कितना उनको एनुअल इनकम कितना इंटरेस्ट कितना आने वाला वो डालने के बाद में एक फॉर्म 13 अप्लाई करना है. फॉर्म 13 अगर डिपार्टमेंट अप्रूव कर देता है तो फॉर्म 13 की कॉपी रिलेटेड टू सभी बैंकों में वो दे देंगे तो फॉर्म टीडीएस काटेंगे नहीं. ऐसा प्रोविजन दिया है कि लोअर डिडक्शन या जीरो डिडक्शन के लिए. बहुत शुक्रिया, आपने जो इन्फॉर्मेशन दिया है वो बहुत शुक्रिया उस चीज के लिए. लेकिन वो फॉर्म 13 अगर है तो अच्छी बात है, लेकिन उसमें आपको कंडीशंस जरा प्लीज पढ़ लीजिए, क्या कंडीशंस है. अगर क्या कंडीशंस उसमें मेंशन किए और वो सेटिस्फाई हो रहा है तो जरूर आप वो फॉर्म भर के उसको क्लेम करिए सर. अभी रिसेंटली हमने गिरनार के लिए अप्लाई किया है जिसमें उसमें क्या है, देखो कैसा 2 कारण से डिनाई करते हैं. अगर आपका एज ऑन डेट कोई भी डिमांड डिपार्टमेंट पास पर नहीं पड़ी है तो वो आपको टीडीएस फॉर्म 13 इशू करेंगे ही करेगा.
हाँ दूसरी चीज, आपको एक एस्टिमेटेड, जैसा आपने बताया एटीपी लिखने के लिए, तो हाँ लास्ट तो 2-3 साल के वो कंपटीशन मांगते हैं, और हाँ उसके अंदर में आपको ये भी कोई भी डिमांड नहीं होना चाहिए, तो ये आपको देंगे, पहले का ये दिया है। दूसरा एक आपको एस्टिमेटेड इनकम दिखाना पड़ता है, जो कि इतनी इनकम है, और एक आपको टैगलाइन डालना पड़ता है, ड्यू टू वी आर क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी, वी आर डीलिंग विद मेंबर ऑफ आवर सोसाइटी ओनली, तो Okay. वी आर एटीपी इसको सर्टिफाइड कराना पड़ता है, हम सर्टिफाइड इशू करते हैं आपसे। थँक्यू सर, थँक्यू सर. हा, संजय चव्हाणजी विचारा, तुम्हाला विचारायचंय संजय चव्हाणजी. हा नमस्कार. नमस्कार. सर मी काय म्हणते, तुम्ही चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. पण माझा एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही म्हणताय ना की एटीपी हा हा डिसअलाउड केलेला नाही, बरोबर आहे? हा आणि ह्यांनी काय केलंय, आता प्रश्न निर्माण केलाय की तुम्ही टीडीएस कापणार. आता आमचा कापलेला टीडीएस एटीपी डिसअलाउड करत नाही, म्हणजे आमचा तो त्याच्यामध्ये वसूल करून घेणं आम्हाला मिळणार नाही साहेब. हे असं होऊ शकतं की नाही? नाही नाही, होऊ शकतं, काही काही ठिकाणी झालेलं आहे, पण हा. इन्कम टॅक्स मध्ये ज्या दुसरा थरला तिसरा थरला तुमचे सगळे डिमांड पास होणार. हॅलो, नाही पण सर, आता आम्ही 4 वर्षाचं एटीपीच ह्याच्यामध्ये गेलो अपिलात. अपील. हा अपिलात जाऊन सुद्धा अजून निर्णय काही देत नाहीत. तुमच्या केस अपील मध्ये जर तुम्ही हारलात, ऐकून घ्या, तुम्ही अपील मध्ये पण हारण्याची शक्यता आहे, कारण इन्कम टॅक्स ऑफिसर जो असतो तो डिपार्टमेंटचा माणूस असतो, आणि अपील मध्ये जो साहेब असतो तो पण डिपार्टमेंटचाच माणूस असतो. पण त्याच्यानंतर ट्रायब्युनल हे एक छोटा कोर्ट आहे, कोर्ट. तो त्याच्यामध्ये तो इन्कम टॅक्सचा माणूस नाही, तिथे तुमचे सगळ्या गोष्टी ऐकले जाणार, आणि तिकडनं तुमचे डिमांड सगळं तुमचा जो काय आहे तो तुमच्या म्हणणं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला 100% रिफंड येणार. म्हणजे आमचं ते समजा 10 लाखाचं जर का आम्हाला हे आलं टॅक्स भरायला, आणि हा. 4 लाख रुपये जर हे असेल ते ऍडजस्ट होऊन 6 लाख भरायचेच. नाही असं नाही होणार? नाही 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 नाही. त्या तुम्हाला माहिती आहे, टोडगार नावाचा एक केस आला होता सुप्रीम कोर्ट मध्ये, टोडगार आणि टोडगारच्या केसमध्ये ते कर्नाटकमध्ये केस झाली होती, आणि त्याच्यामध्ये ते सुप्रीम कोर्ट मध्ये हारले, आणि टोडगारला पैसे भरावं लागलं. तर आता काय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तेच केस पकडून बसलेले आहेत, आणि त्या केसमध्ये काय म्हणतात, सगळ्या पतपेढींना सगळ्यांना टॅक्स लावायला पाहिजे. पण टोडगारची केस वेगळी होती आणि आपली केस वेगळी आहे, तर ते आपल्याला तो समजून द्यायचा लागतो. आणि जर तुमचे सीए आहेत ते काय चांगल्या बरोबर बोलतील तर नक्कीच तुम्ही त्या केस जिंकणार. पतपेढींना टॅक्स लागत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. ना बरोबर आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. अजून कोणाला विचारायचंय? हा, इकडे खाला. हा विचारा, सचिन काळे साहेब विचारा. साहेब, ते टोडगारची केस आपण सांगितली, त्याचं इयर काय आहे साहेब? साहेब, टोडगारचे 4-5 वर्ष होते. टोडगार केस आहे ना, 4-5 वर्ष होतं इयर ते. ऑफ डिसिजन काय आहे साहेब? 2007च्या नंतर मी आपल्याला मुळूक साहेबच्या मार्फत तुम्हाला पाठवीन, पण ते सगळे केस टोडगार हारले. अच्छा. 4-5 वर्ष तो केस वेगवेगळ्या वर्षाचा झाला, आणि हा, हा. त्या केसमध्ये सगळे केस ते टोडगारची केस सगळे हारले. आणि ती संस्था कशी होती, ती शेतकरी लोकांची संस्था होती, शेतकरीच्या अच्छा. संस्था, ते पण कोऑपरेटिव्ह मध्येच आहेत, आणि ते अच्छा. हारल्यानंतर हे आम्ही सगळ्या अडचणीत आलो. ओके, धन्यवाद साहेब. ओके सर. अजून कोणाला विचारायचंय? हात वर करा. हिंदूराव जाधव बोला साहेब. हिंदूराव जाधव सर बोला. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपले एक तर धन्यवाद, की अतिशय चांगली माहिती मिळाली. मला एक छोटासा माझा प्रश्न आहे की आपल्याकडे जे मेंबर्स असतात आणि त्या मेंबर्सचे जे शेअर्स असतात, ते समजा एक 2 लाख रुपये एखाद्याचा शेअर्स असेल, आणि आपण जर त्यांना 15% डिव्हिडंड देतो, तर त्या डिव्हिडंड वर आपल्याला टीडीएस कापायचा का? कारण जर 2 लाख शेअर्स असेल तर त्यांना जवळजवळ 30,000 रुपये डिव्हिडंड बसतोय. तर त्या 30,000 वरती आपण टीडीएस कापायला लागेल का? नाही, माझ्या वाचनात अजूनही डिव्हिडंडला टॅक्स नाही आहे. माझ्या ज्या अभ्यासामध्ये जरा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, तर डिव्हिडंडला टॅक्स कापायचं नाही आतापर्यंत.
पतपेढीचा जो डिव्हिडंड आहे त्याला टॅक्स कापायची गरज नाही. ओके सर, धन्यवाद. बोला सर. विचारा. सुनील चव्हाण. सुनील चव्हाण सर, ऐक पण तुमचा हे करा, माईक 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 आवाज येत नाही. सुनील चव्हाण सर. सर एक मुद्दा राहून गेला मगाशी. हा बोला. हा. आता आपल्या पतसंस्थांना हा. कॅश मध्ये विड्रॉल किती देऊ शकतो आणि कॅश मध्ये डिपॉझिट किती घेऊ शकतो, ह्याच्या बाबतीत काय तरतूद आहे ती जरा विश्लेषण केलं तर बरं. 50,000 पर्यंत घेत तुम्ही किती घ्या, करोडो रुपये घ्या, काय प्रॉब्लेम नाही. पण त्या माणसाकडे पॅन नंबर असला पाहिजे. त्या माणसाकडे पॅन नंबर असला पाहिजे. आणि मग आता मला वाटतं 50,000च्या वर असेल तर कंपल्सरी पॅन पाहिजे. 50,000च्या वर जर कोणी डिपॉझिट करत असेल तर त्याला कंपल्सरी पॅन आहे. पॅनच्या शिवाय तुम्ही पैसे स्वीकारू शकत नाही. पॅन नंबर असेल तर तो त्याचा जबाबदार आहे. ओके. अजून कोणाला विचारायचं का? प्रभूने हात. प्रभूने सर. हा प्रभू सर. साहेब. सर एक मला असं विचारायचं होतं की एका सिनियर सिटीजन आता झालाय ड्युरिंग द इयर, त्याचा अगोदर डिपॉझिट त्याचा ऑलरेडी डिपॉझिट आहे आपल्याकडे, तो सिनियर सिटीजन नव्हता, अजून डिपॉझिटची मुदत संपायला 1 वर्ष आहे, आणि आता जर तो सिनियर सिटीजन झाला त्याचा टीडीएस ट्रीटमेंट कशी द्यायची? टीडीएस कापायचा का नाही कापायचा? नाही, पण त्याचा हे किती आहे, इंटरेस्ट किती आहे? इंटरेस्ट याच्यावर 40,000च्या वर जातो. 40,000च्या वर असेल आणि तो सिनियर सिटीजन कधी झाला? 1 जुलैला झाला, 21ला. नाही, तो वर्षामध्ये कधी जरी सिनियर सिटीजन झाला असेल तर त्याला सिनियर सिटीजनचा सूट द्यावा लागतो. अच्छा, ओके. तेच मी आपल्याला बोलत होतो. आता समजा 31 मार्चला जरी त्याचा जन्मतारीख असेल, बरोबर आहे, तर त्याला सिनियर सिटीजन कन्सिडर करा. आणि सुप्रीम कोर्टची एक केस आहे त्याच्यामध्ये 1 एप्रिल म्हणजे वर्ष संपल्यानंतर तो सिनियर सिटीजन झाला, तरी पण त्याला सिनियर सिटीजनचा तुम्हाला सूट द्यावा लागणार. आणि सिनियर सिटीजनला 50,000चा लिमिट आहे सर. 50,000 पर्यंत तुम्ही टॅक्स कापायची गरज नाही. आणि गोष्ट एक लक्षात ठेवा, जरी तो सिनियर सिटीजन असेल त्याला सूट, पण त्याचा 50,000च्या वर जात असेल तर त्याने 15H फॉर्म भरायचा आहे. 15H. आणि 15H मध्ये जर त्याचा इन्कम 3 लाखापर्यंत असेल तो 15H भरून देतो तर त्याची टॅक्स कापायची गरज नाही. ओके सर, थँक्यू. अजून आहेत का कोण? हा, संतोष राणे साहेब बोला. हॅलो. हा सर बोला, आवाज येतोय सर. हा साहेब, आपण आपल्या लेक्चर मध्ये सांगितलं की टीडीएस कॉन्ट्रॅक्टरचा जो टीडीएस कटिंग करायचा आहे 0.75 आपण सांगितलं, पण ते मला वाटतं 1 एप्रिल पासून 1% झालंय का सर? 0.75 31 मार्च पर्यंत होतं. कॉन्ट्रॅक्टर सिंगल पेमेंट 30,000 आणि क्युम्युलेटिव्ह पेमेंट वर्षभरात 1 लाख रुपये. हो सर. हा, तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं की 0.75 टीडीएस कट करायचं आहे, पण मला वाटतं ते 1% आहे. नाही, कोरोनामध्ये हे सूट दिलेलं आहे. 25% कमी केलंय. कोरोना कंडिशन अजून चालू आहे. आता चालू नाही, आता चालू आहे का? कारण एक माझ्याकडे सर्क्युलर होतं इन्कम टॅक्सचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी 31 मार्च पर्यंत सांगितलं. 1 एप्रिल पासून आहे ना पुन्हा 1% कट करायचं असं दाखवलं. अच्छा, ठीक आहे. नाही, तुमचं बरोबर असेल, ते जरा चेक करून घ्यावं लागेल सर. ठीक आहे. ओके सर. ओके सर. माडिक सर. विचारा. माडिक साहेब विचारा. हॅलो. हा, विचारा ना. माडिक साहेब विचारा. आवाज येत. हा बोला. आवाज येत नाही तुमचा. माडिक सर, आवाज येत नाही सर. येतोय का? हा, आता येतो. आवाज येतोय आता सर? हो सर, येतोय सर. हॅलो. हो, येतोय. आवाज येतोय. बोला. येतोय ना?
होय होय. आता मी काय म्हणतोय साहेब, पतसंस्थेचे पैसे जर पतसंस्थेने घेतले तर त्याच्यावर समजा टॅक्स कापला जातो का? आणि कापला जात असेल तर तो परत मिळतो का? कारण इन्कम टॅक्स ऑफिसर ते टॅक्सेबल मध्ये पकडतायत. नाही नाही, परत सांगा. पतसंस्थेचे पैसे काय? पतसंस्थेचे पैसे परत सांगा जरा. आवाज जरा ब्रेक झाला होता. पतसंस्थेने एक दुसऱ्या पतसंस्थेत पैसे समजा इन्व्हेस्ट केले, आणि त्याचं जे व्याज मिळतं ते टॅक्सेबल मध्ये आहे का? नाही. नाही ना. मग काही इन्कम टॅक्स ऑफिसर ते टॅक्सेबल मध्ये पकडून टॅक्स भरायला लावलाय त्यांनी रिटर्न्स मध्ये. नाही, पण तुम्ही ज्या पतसंस्थेमध्ये पैसे ठेवलात ते 50 कोटीच्या वर आहे काय? त्यांचा उलाढाल 50 कोटीच्या वर आहे काय? नाही, शिवकृपा ज्ञानदीप समजा शिवकृपामध्ये किंवा ज्ञानदीप मध्ये आहे, दोन्ही मध्ये पैसे, तर त्याचं जे इन्कम मिळालं तर त्याच्यावर इन्कम टॅक्स ऑफिसर मध्ये तुम्ही व्यवसाय व्यतिरिक्त पैसे गुंतवलेले आहेत तर त्याला टीडीएस लागणार, तुम्हाला टॅक्स लागणार. नाही आणि त्यांनी टॅक्स भरून घेतले आमच्याकडून रिटर्न मध्ये. अपील केलं तर ते मिळेल सगळं. ऐकून घ्या. शिवकुमा आणि ज्ञानदीप हे दोन नाव जे तुम्ही घेतले हे मोठे संस्था आहेत. त्यांना ह्या वर्षापासून त्याने टॅक्स कापायचा आहे. ही तुमचे टॅक्स कापणार. माझा आवाज येतो का सर? शिवकृपा ज्ञानदीप ही मोठी संस्था, त्यांच्या 50 कोटीच्या वर आहे उलाढाल, तर ते टॅक्स कापणार, कारण त्यांना ते टॅक्स कापायला लागू झालंय. पण तुमच्या संस्थेने आपला स्वतःचा रिटर्न मांडायचा आहे आणि तिकडे तो दाखवायचा आहे, आणि तिथे तुम्हाला एटीपीचा डिडक्शन मिळणार. टॅक्स लागतो का? आपल्याकडे सेव्हिंगला पैसे आहेत कस्टमरांचे, तर त्याला टीडीएस लागणार का? जर वर्षात त्यांनी समजा 20,000, 30,000, 40,000 व्याज त्यांना मिळत असेल तर. नाही, पण तुमचा उलाढाल किती आहे? तुमची टर्नओव्हर किती आहे? तुमच्या एक 10 कोटीची आहे. 10 कोटी आहे ना? नाही लागणार सर. आता लिमिट 50 कोटीच्या वर असेल तर लागू आहे सेव्हिंगला. सर्व डिपॉझिटला तो नियम लागू आहे असं मला विचारायचं आहे. येस येस येस. सगळा शेअर्स नाही सगळ्यांना. ओके ओके. त्या संस्था सिंपल आहे सर, एकदम सिंपल. त्या संस्था 50 कोटीच्या वर उलाढाल आहे, कलेक्शन आहे 50 करोड, त्यांनाच हा 194A सेक्शन या वर्षापासून लागू झालेला आहे. ठीक आहे. ओके. उत्पन्नाला टॅक्स नाही ना संस्थांच्या? नाही, उत्पन्नाला टॅक्स नाही. हा पहिल्यापासून नाही का आता झालंय नवीन? नाही, पहिल्यापासून नाही, आताही नाही. ठीक आहे. ओके ओके. थँक्यू सर. जनकल्याण. विचारा. जनकल्याण. हॅलो. सर, आपण सांगितलेली. हॅलो. सर बोला. तुम्ही सांगितलेली सर्व माहिती कळाली सर. एकदम छान आपण मार्गदर्शन केलं. आपण जी वेळोवेळी फाईल दाखवल्या आम्हाला, त्या मेलवर पाठवसाल का मग आम्हाला? हो, नक्की पाठवणार. हा कार्यक्रम झाल्यानंतर युवराज साहेब तुम्हाला हे माझे जे नोट्स बनवलेले आहेत हे तुम्हाला पाठवणार. फक्त तुम्हाला एक नम्र विनंती आहे, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी पॉइंट्स घालायचं असेल तर मला मी तिकडे ईमेल दिलाय, ईमेलद्वारे तुम्ही लिहून पाठवा. म्हणजे माझा पुढे मी जेव्हा नोट्स बनवणार त्याच्यामध्ये सगळं मी ऍड करणार. जसं इकडे एका साहेबांनी ते 269 SS बद्दल बोलले तर लगेच मी लिहून घेतलं ते, आणि मी असे नोट्स जेव्हा पुढच्या वेळेला बनवणार तेव्हा मला थोडंसं तेवढं तुमच्याकडून हेल्प पाहिजे. धन्यवाद नाईक साहेब यांचे मी फेडरेशन मार्फत खूप खूप धन्यवाद. मी आता फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. नमस्कार. येते काय ऐकायला? हो, येतोय. नाईक साहेबांनी इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये नागरी सहकारी पतसंस्था या विषयावर जे आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, हे मार्गदर्शन मला वाटतं एवढ्या कमी वेळेमध्ये
फार चांगली माहिती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की फेडरेशन तर्फे आपल्याला त्यांच्या नोटची लिंक पाठवली जाईल, नोटसाठी लिंक पाठवली जाईल. सगळ्या पतसंस्थांनी त्याची हार्ड कॉपी काढून त्याची अंमलबजावणी किंवा माहिती आपल्या संचालक मंडळाला, आपल्या अधिकारी वर्गाला दिली पाहिजे. जर दिली नाही तर आजच्या लेक्चरचा काही उपयोग होणार नाही, कारण हे आपण याची अंमलबजावणी करायला पाहिजे. आपण ऐकलात, सगळ्यांना आवडलं, मला आवडलं, पण मी त्याची माहिती प्रत्यक्ष घेत नाही ना, त्याच्यामध्ये पतसंस्थेमध्ये आपण या संदर्भामध्ये त्याचा विचारच करणार नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि त्याच्याचमुळे पूर्ण देशामध्ये, आपल्या राज्यांमध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा अनेक पतसंस्थांना नाईक साहेबांनी सांगितलेल्या माहितीची त्यावेळी आपण दखल काळजी न घेतल्यामुळे इन्कम टॅक्सच्या नोटीस आलेल्या आहेत. काही लोकांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे, निर्णय विरोधात गेलेला आहे. आणि आपल्याला एकच माहिती की सहकारी संस्थेला हा इन्कम टॅक्स पतसंस्थांना इन्कम टॅक्स लागू होत नाही. परंतु त्यांनी फार महत्वाची माहिती सांगितली की जर आपण नॉन मेंबर कडनं जर व्यवहार करत असू तर मग आपल्याला मात्र इन्कम टॅक्स लागू आहे. हा बेसिक फंडा जो त्यांनी सांगितला त्याप्रमाणे आपल्या संस्थेचा कारभार आहे किंवा नाही हे सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे मग डेली डिपॉझिट एजंट असेल, सगळे असतील, त्यांनी आपल्याशी व्यवहार केला तो मेंबरच असला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. शेअर होल्डर फक्त शेअर होल्डर झालाय, कर्ज घेतलंय म्हणून त्यांनी केलंय, अमुक झालंय, कॉन्ट्रॅक्टर आहे तिथून व्यवहार केलाय वगैरे वगैरे, तर कॉन्ट्रॅक्टर दिलं तर त्याला तुम्ही किती पर्सेंट करायचे, काय करायचे, त्यांनी फार डिटेलमध्ये सांगितलेलं आहे एवढ्या कमी वेळामध्ये. मला वाटतं हे आपल्या सगळ्यांची फायदेशीर ठरेल. आणि इन्कम टॅक्सचा जो जाच आहे संपूर्ण पतसंस्थांना, सहकारी संस्थांना, हा जाच आपल्याला आजच्या लेक्चरमुळे हा कमी होईल आणि त्याचा फायदा होईल असं माझं स्वतःचं मत आहे. आपण त्याचा जरूर फायदा घ्यावा आणि आपण सर्वजण या फार महत्वाच्या कामकाजासाठी, लेक्चरसाठी आपण जॉईन झालात. आणि बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्थांचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ आणि अधिकारी, CEO युवराज मोहोक आणि त्यांचे सर्व सहकारी यांना पुन्हा एकदा या सगळ्यांचं अभिनंदन. मी पुढच्या रविवारी याच्यामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज धोरण या विषयावर मुंबई जिल्हा बँकेचे MD यांना मी ह्या विषयावर लेक्चर द्यायला सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट आपण सगळ्यांनी व्हावं. जे आज झाले नाही त्यांना सुद्धा आपण सांगावं, कारण तो सुद्धा महत्वाचा विषय आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कर्ज अर्ज कोणी केला पाहिजे, त्याचं काय असायला पाहिजे, कर्ज कसं मंजूर होतं, कर्जाची उचल कशी दिली जाते वगैरे वगैरे. आणि आपण 1 तासापेक्षा 2 तास त्याच्यामध्ये देऊ. 1 तास आपण सर्वसाधारणपणे माहिती सांगायला सांगू किंवा अर्धा पाऊण तास. आणि लोकांचे आज जसं नाईक साहेबांनी आपल्याला प्रश्न विचारायला सांगितले, कारण प्रश्नच विचारायला पाहिजे. आपण माहिती सांगितली मार्गदर्शन करणाऱ्यांनी आणि नंतर त्यांना संधीच नाही दिली लोकांना, ऐकणाऱ्यांना, बघणाऱ्यांना, की बाबा आमच्या मनातले, संस्थेतले काय प्रश्न आहे. जर संधीच दिली नाही तर त्याचा फार फायदा नाही होणार. तेव्हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मी आमच्या MDना आणि संबंधित अधिकाऱ्यांना 1 तास तुमच्यासाठी, तुम्ही प्रश्न विचारायचे, तुम्हाला आलेले अनुभव असतील, ब्रांचला आले असतील, मग माझं असं झालं तसं झालं, छोट्या मोठ्या गोष्टी आपण बोलणार आहेत. एक माझी अपेक्षा आहे 400-500 लोकांनी याचा आनंद घेतला, माहिती घेतली पाहिजे. आणि ज्या पतसंस्थांना ही माहिती मिळाल्यामुळे तुम्हाला या बँकेचा कर्ज पुरवठा सहज मिळू शकतो, पॉलिसी समजून घ्यायला पाहिजे. आणि काही कोणाला विचारायची गरज नाही, पॉलिसी नेटवर आहे. नसेल तर आपण परत हे करू. तुम्ही त्या दिवशी मागणी करा, आम्हाला हे करा, आम्हाला पोस्टाने पाठवा,
काही संस्थांना ते बघत नाही वगैरे वगैरे, आपण ते पण करू. परंतु पुढच्या लेक्चरला सुद्धा आजच्या प्रमाणे आणि आणखी लोक येतील याची आपण थोडी हे घ्या. आणि पतसंस्थांनी एक एक दोन दोन लोक सुद्धा जॉईन केले तरी चालतील, कारण हे फार महत्वाचा आणि लोकांच्या एक अत्यंत नाजूक विषय आहे. हा जो विषय आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज धोरण, हा विषय या मुंबई शहरातल्या आणि सभासदांच्या पैशामुळेच, पतसंस्थांचा पैसा आणि इतर संस्थांचा पैसा, वैयक्तिक लोकांच्या पैशामुळे आज 10,000 कोटीच्या पुढे बँकेचा व्यवहार झालेला आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं पुढच्या रविवारी. आणि पुन्हा एकदा नाईक साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने, फेडरेशनच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपलं सगळ्यांचं स्वागत करून मी माझे या ठिकाणचे विचार या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद नलावडे साहेब. मी पुन्हा एकदा नाईक साहेब आणि उपस्थित सर्व पतसंस्था प्रतिनिधींचे आभार मानून आजचे मार्गदर्शन शिबिर संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद.